नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आपल्या चॅनलची ग्रोथ व्हायला मदत होईल आणि तुम्हाला असेच नवनवीन एपिसोड रिव्ह्यू सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाचा रिव्ह्यू. आजच्या भागाची सुरुवात एका नाटकाने होते. नाटकाचे प्रयोग सुरू असतो आणि समर व स्वानंदी ते नाटक पाहताना खळखळून हसत असतात. नाटकातील प्रसंगाची ते स्वतःला रिलेट करत असतात आणि जणू त्या नाटकात स्वतःलाच पाहत असतात. नाटकाचा इंटरव्हल झाल्यावर स्वानंदी बटाटावडा घेते. त्यावर समर थट्टेने बोलतो, काय हे तुम्ही बटाटावडा घेताय? हेच जर मी केलं असतं तर मला किती ओरडला असता. त्यावर स्वानंदी हसून उत्तर देते, आपलं ठरलं आहे ना, नाटकाच्या परंपरेनुसार करायचं. मगाशी तुम्ही मला चाफ्याची फुलं आणून दिलीत ना, मग आता नाटकाच्या मध्यंतरात बटाटावडा हा मॅन्डेटरी आहे. तितक्यात स्वानंदी बोलते की इथले वडे खूप सुंदर असतात. समर मात्र काळजीपोटी म्हणतो, हो पण असा इथला वडा खाऊ नका. एक काम करूया, शेजारी एक चांगलं रेस्टॉरंट आहे, मी त्यांना फोन करून वडा तयार करायला सांगतो. तिकडे जाऊन खाऊन परत येऊया. त्यावर स्वानंदी हसत म्हणते, तुम्ही तुमचे हे 5 स्टारचे वडे ना, असं म्हणत ती समरला वडा दाखवते. समर तिला समजवतो, नको स्वानंदी, अशी रिस्क नका घेऊयात. तो वडा कुठल्या तेलात तळलाय, कुठली भांडी वापरली आहेत हे न पाहता अशी रिस्क तुम्ही कशी घेऊ शकतात. स्वानंदी त्याला पटवून देते, अहो पण हे पण हायजेनिक असतं. तसं असतं तर नाटकातले सगळे लोक आजारी नसती का पडली, असं म्हणत ती समरच्या समोर वडा धरते. समर त्याचा वास घेतो आणि म्हणतो, खरं तर 4-5 पाकिटे मागवायला हवी होती, एकाने काय होणार आहे. तेवढ्यात समरला फोन येतो. तो असतो फोन अभिनेता स्वप्नील जोशीचा असतो. स्वप्नील विचारतो, तू खरंच नाटक बघायला आलायस का? समर बोलतो की हो आलो आहे. मग स्वप्नील त्याला पाठीमागे भेटायला बोलवतो. समर बोलतो, असं मध्येच कसं येऊ? पण स्वप्नील त्याला आग्रहाने भेटायला बोलवून घेतो. स्वप्नील सांगतो की वहिनींना पण घेऊन ये. फोन ठेवल्यावर स्वप्नील त्याच्या स्टाफला सांगतो की चहा आणि वडा आण रे, माझा मित्र येतो आहे म्हणून. इकडे समर स्वानंदीला म्हणतो की चला स्वानंदी विचारते की कुठे. तेव्हा समर तिचा हात धरून तिला मेकअप रूममध्ये घेऊन जातो. तिथे स्वप्नील आणि नाटकाची पूर्ण टीम असते. समर आणि स्वप्नील एकमेकांना अत्यंत प्रेमाने मित्रासारखे भेटतात. हे पाहून स्वानंदी शॉक होते. समर सांगतो की हा माझा मित्र स्वप्नील स्वानंदीला नमस्कार करत म्हणतो की या वहिनीच ना, मिसेस राजवाडे. तेव्हा स्वप्नील बोलतो की वहिनी सॉरी याने मला लग्नाला बोलवलं होतं, पण लग्नपंचमी नाटकाचे प्रयोग सुरू असल्यामुळे मला यायला जमलं नाही. त्यांच्या गप्पा रंगतात. स्वानंदी थोडी कॉन्शियस झालेली असते आणि सांगते, मला कलाकारांसोबत असं पहिल्यांदाच बोलायची वेळ आली आहे ना, म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. समर तिला बोलतो की अहो माझाच मित्र आहे, बोला त्याच्याशी बिंदास. स्वप्नील समरला विचारतो की तू कसा आलास रे नाटकाला? समर म्हणतो की यांच्यामुळे आलो. स्वप्नील हसून म्हणतो की मग तर वहिनींनाच थँक्यू म्हणायला हवं. तुम्हाला आवडतं ना नाटक? तेव्हा स्वप्नील स्वानंदीला विचारतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, लहानपणापासूनच माझे बाबा आम्हाला नाटकाला घेऊन जायचे म्हणून आवडतं. स्वप्नील लगेच सगळ्यांसाठी चहा वडा मागवतो. स्वानंदी समरला सॅनिटायझर काढून देते. स्वप्नील हसत म्हणतो की अजून आहेच का याचं हे? वहिनी तुम्हाला नाही लागत ना फुसफुस? तेव्हा स्वप्नील बोलतो की तुम्ही माझ्यासारखेच आहात. मग तो सगळ्या कलाकारांना वडापाव देतो. तिथे असलेले कलाकार विचारतात की स्वप्नील आमची पण ओळख करून दे ना, कोण आहेत हे? स्वप्नील कौतुकाने सांगतो की हा माझा अत्यंत जवळचा मित्र समर राजवाडे आणि या मिसेस स्वानंदी समर राजवाडे. स्वप्नील पुढे नाटक कोणी लिहिलं आहे, कोण कलाकार आहेत यांची ओळख करून देतो. तेव्हा तो सांगतो की ही विदुला चौगुले, ही मधोगंधा कुलकर्णी आणि नाटक यांनी लिहिणं आहे बरं का, आणि हे सुनील अभ्यंकर. तेव्हा स्वानंदी सगळ्यांचे कौतुक करते की तुम्ही सगळे खूप छान काम करत आहात आणि नाटकही खूप छान लिहिलं आहे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. तेवढ्यात एक रिंग वाजते. समर विचारतो, कोणी आलं आहे का? स्वप्नील हसून बोलतो की नाही रे, नाटकाला सुरुवात होण्यापूर्वीची ही वॉर्निंग बेल असते. स्वानंदी हसते कारण की समर पहिल्यांदाच नाट्यगृहात आल्यामुळे ती सांगत असते की त्यांना माहीतच नाही आहे, पहिल्यांदा आले ना. स्वप्नील गमतीला बोलतो की तुला नाटकाची तिसरी बेल पण कळली नाही. चल भावा. समर आणि स्वप्नील निरोप घेऊन बोलतात की भेटूया निवांत. स्वप्नील सांगतो की हो, घरीच येतो आणि वहिनी नाटक बघण्याची सवय चालू ठेवा तेव्हा स्वानंदीही बोलते की हो. नाटकाचा दुसरा भाग सुरू होतो. नाटकामध्ये लग्नाबद्दल आणि नात्यांबद्दल खूप काही सुंदर गोष्टी सांगितलेल्या असतात. पण मित्रांनो, नाटकाची जाहिरात आपण इथे जास्त न करता हे नाटक तुम्ही स्वतः नाट्यगृहात जाऊन बघा.
कारण की आपलं चॅनल हे सिरियल रिव्ह्यूचं आहे, नाटकाच्या रिव्ह्यूचं नाही. आता नाटकातले हे सगळे प्रसंग, नाटक संपल्यावर हे सगळे प्रसंग पाहून स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. समर काळजीने विचारतो, तुम्ही रडताय स्वानंदी, काय झालं? तेव्हा नाही तर मी जाऊ का ते सात्विकला झापीन हं मी. स्वानंदी हसून बोलते, नाही हो, कधी कधी असं रडणं चांगलं असतं, गदगदून येतं ना कधीतरी. समर हळुवारपणे स्वानंदीचे डोळे पुसतो आणि म्हणतो, असं पुन्हा रडू नका हां. स्वानंदी हसते आणि दोघे तिथून निघतात. दोघे टांग्यातून जात असताना समर थोडा घाबरलेला असतो. स्वानंदी विचारते, राजवाडे मज्जा येते ना? समर म्हणतो, मज्जा ती आता येते, पुढे काय माहिती. स्वानंदी हसून म्हणते, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही. समर टांगेवाल्याला विचारतो, हो टांगेवाले दादा, त्या घोड्याला रस्ता माहिती आहे ना? नाहीतर चुकून दुसरीकडेच जायचा. स्वानंदी हसून विचारते, काय राजवाडे? समर म्हणतो, माझा व्हॅलिड प्रश्न आहे ना हा. स्वानंदी बोलते की काही गरज नाही, घोडा शहाणा आहे, त्याला रस्ता माहिती आहे. समर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर असेल शहाणा. स्वानंदी विचारते की राजवाडे, नाटक आवडलं ना? समर बोलतो की हो आवडलं. स्वानंदी म्हणते, मग आपण आता पुन्हा नेहमीच असं जाऊया. तेव्हा समर बोलतो की अहो थांबा जरा, स्टेप बाय स्टेप जाऊया ना. पण मलाही छान वाटलं हं. स्वानंदी विचारते, काय नाटक? समर बोलतो, तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि बोलतो की नाटक तर छानच होतं, पण मला तुमच्या शेजारी बसून जशी नाटकात गोष्टी उलगडत होती तसंच आपलं नातंही उलगडत चाललं आहे असं वाटलं. तुमच्यासोबत राहून मला एक वेगळा आणि खूप सुंदर आनंद मिळतोय. स्वानंदी प्रेमाने समरच्या खांद्यावर डोके ठेवते आणि एक शांत स्माईल देते. दुसरीकडे रोहन खूप एक्सायटेड असतो. तो घरात फेऱ्या मारत असतो. आदिरा त्याला विचारते की अरे बस ना रोहन. रोहन बोलतो की ताईला कॉल करू का? संपलं असेल ना नाटक. तेव्हा आदिरा बोलते की हे बघ, बस आणि डू इट. रोहन स्वानंदीला फोन करतो. स्वानंदी फोन उचलून म्हणते की अरे मी घरी पोचून तुला फोन करणारच होती. रोहन उत्सुकतेने विचारतो, ताई नाटक आवडलं का तुम्हाला? स्वानंदी बोलते की हो, खूप खूप थँक्यू, खूप छान नाटक सुचवलंस. तेव्हा समरही स्पीकर ऑन करायला सांगतो आणि म्हणतो की थँक्यू रे, खूप छान नाटक होतं. यानंतर स्वानंदी समरला रस्त्यावरच्या स्टॉलवर पाणीपुरी खायला घेऊन जाते. समर तिथेही हायजीनबद्दल बोलू लागतो. अहो स्वानंदी बस करा आता, आपल्याला माहिती पण नाही आहे दादांनी हात धुतले असतील की नाही. मग समर दुकानदाराला सॉरी म्हणतो आणि बोलतो की मला तुमच्याबद्दल असं म्हणायचं नव्हतं. पण स्वानंदीला म्हणतो, तुम्ही मला ओरडतात आणि स्वतः काय हे तेलकट खात आहात. स्वानंदी सांगते, काही गोष्टी शरीरासाठी नाही तर मनाच्या आनंदासाठी करायच्या असतात. हे घ्या, तुम्ही पण खा. समर नकार देतो आणि मला असल्या विक्षिप्त सवयी नाही आहेत. स्वानंदी त्याला समजावते, या आनंदाच्या खुशीत पाणीपुरी ट्राय करा. समर तरीही नाही म्हणतो. स्वानंदी बोलते की बरं, फक्त पाणी घ्या, पाणी प्या, पुरी नका खाऊ. समर दुकानदाराला सांगतो, ओ दादा फक्त पाणी द्या, पुरी बिलकुल नको हं. समर जेव्हा वर तोंड करून पाणी पित असतो तेव्हा स्वानंदी कौतुकाने म्हणते, वर तोंड करून पिताना तुम्ही किती गोड दिसतायत. समर हसून म्हणतो, तुम्ही आज खूप खुश मूडमध्ये दिसतायत. स्वानंदी म्हणते की हो, मी आज खूप खुश आहे. समर प्रेमाने बोलतो, तुम्हाला अशा लहान लहान गोष्टींमध्ये आनंद घेताना पाहिलं ना की मला मन कसं धडधडतं आहे. स्वानंदी पुन्हा एक पाणीपुरी खाते. समर तिला पाहून म्हणतो की तुम्हाला पाहून मला नाटकातलं एक वाक्य आठवलं, हॅप्पी वाईफ हॅप्पी लाईफ. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी समर उठून देवाची प्रार्थना करत असतो. स्वानंदी समोर आल्यावर तो म्हणतो, तुम्ही अशाच लवकर उठता, घरात मंत्र पुटपटता, तेव्हा दिवसाची सुरुवात खूप छान होते. काही टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, सगळीकडे फक्त आनंद असं वाटतं. देवाला तेव्हा समर सांगत असतो की काही टेन्शन नसतं, स्ट्रेस नाही, सगळीकडे फक्त आनंद असं वाटतं. देवाला प्रार्थना केल्यामुळे मन शांत राहतं. घरातलं वातावरण किती छान आहे, बायको छान मिळाली, दोघी बहिणींची लग्न झाली आहेत, आता आयुष्यात एक पर्पज आल्यासारखं वाटतं आहे. स्वानंदी विचारते, तुम्हाला अंशुमनची काळजी नाही वाटत? तेव्हा समर उत्तर देतो, वाटते ना, पण मला विश्वास आहे की काळ बदलेल आणि ते दोघं सुधारतील. आता खूप निवांत वाटतंय. स्वानंदी हसून थांबवते. थांबा थांबा, ब्रेक? अहो तुम्ही तर थेट रिटायरमेंटपर्यंत पोचलात. असं नका करू, आपल्याला अजून खूप कामं करायची आहेत. समर म्हणतो, माहिती आहे हो, पण आधी हे सगळं मी एकट्याने करत होतो, आता काळजी करायला तुम्ही भेटलात ना मला. योगायोगाने का असे ना, एक छान बायको मिळाली मला, एक वेगळीच शांतता आहे मनात. स्वानंदीही प्रेमाने सांगते, मला माहीत आहे हो, तुम्ही जेव्हा माझ्याजवळ असतात ना तेव्हा मलाही अशीच शांतता मिळते. समर स्वानंदीचा हातात घेऊन म्हणतो, स्वानंदी मला एक वचन द्या की तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल. आपण एक टीम बनवून कायम एकमेकांसोबत राहू आणि एकमेकांवर खूप प्रेम करू. स्वानंदी हसून वचन देते आणि बोलते की मी वचन देते, आपल्या कुटुंबाची सुख आणि शांतता मी कधीच ढळू देणार नाही. दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात आणि तेवढ्यात अचानक दादा दादा असा अर्पिताचा रडण्याचा आवाज येतो आणि याच सस्पेन्स मोडवर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड आणि आमचा हा रिव्ह्यू हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
असेच नवनवीन एपिसोडचे अपडेट आणि रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.